Thank you. Then next speaker is the Dr. Revati Namjoshi ji, and she will deliver his speech on the reorienting higher education for improving employability. Thank you. You are completed in great time. Please, thank you for that. Precise time management. Yeah, yeah. And 1 minute. Yeah. Great, 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 great. This should be happen. माझा आवाज येतोय सगळ्यांना? ते पूर्वीच्या काळी शाळेत असं सांगायचं ना की शिक्षक असं मागच्या दाराने यायचे आणि मग सगळ्यांना सरप्राईज द्यायचे, तसं काहीसं मला या कॉन्फरन्समध्ये फिलिंग आलं की इथनं यायच्याऐवजी बॅकडोर एंट्री. एनिवेज, मी आयोजकांचे अतिशय मनापासून आभार मानते की आजच्या या सत्रामध्ये मला आवर्जून त्यांनी हा विषय मांडण्याची संधी दिली. मी सगळ्या उपस्थितांचे, सेशन चेअर, को चेअर या सगळ्यांचे पहिल्यांदाच सुरुवातीला आभार मानते आणि आजच्या विषयाची मांडणी करते. वेळ कमी असल्यामुळे थोडंसं फास्ट बोलायचा प्रयत्न करीन, कारण अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली अशी एक केस स्टडी मी आज तुमच्यापुढे शेअर करणार आहे. डॉक्टर माइंदे सरांनी विषय सुचवला होता की हायर एज्युकेशन, रिओरिएंटिंग दी हायर एज्युकेशन फॉर इम्प्रूव्हिंग एम्प्लॉयबिलिटी. त्यांनी यातल्या शब्दांची रचना अतिशय जाणीवपूर्वक सुचवली होती की इम्प्रूव्हिंग एम्प्लॉयबिलिटी. म्हणजे आपण असं गृहीत धरतो की हायर एज्युकेशन ॲक्च्युली त्याचं दी पर्पज हॅज टू बी एम्प्लॉयबिलिटी, पण समहाऊ ती जसं आत्ताच्या प्रेझेंटेशनमध्ये सुरुवातीच्या स्पीकरनी, नाडकर्णी सरांनी सांगितलं, त्याप्रमाणे वी कॅन ऑलवेज सी दॅट देर इज अ गॅप, देर इज अ सिग्निफिकंट ड्रॉपआउट आफ्टर 12th. आणि आम्ही आत्ता ज्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये काम करतो त्यातनं तर डेटा शोज दॅट देर इज अ ड्रॉपआउट इवन आफ्टर ग्रॅज्युएशन, सो दॅट डेटा स्पीक्स. हे सगळं करत असताना हाऊ कॅन वी ब्रिज दिस गॅप? सो देर आर लॉट ऑफ चॅलेंजेस विच नीड टू बी ॲड्रेस्ड सायमल्टेनियसली. So I'm going to present a very interesting case study that tries to solve multiple equations simultaneously. आपल्यापैकी जे मॅथमॅटिक्सच्या दृष्टीने बघत असतील तर सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स इज क्वाईट अ टास्क. आणि ती फक्त 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स नाही, तर देर आर मल्टिपल सायमल्टेनियस इक्वेशन्स विच हॅव टू बी सॉल्व्ड आणि विथ अ डिफरंट काइंड ऑफ सॉल्वर्स. एकीकडे यूथ आहेत, इंडस्ट्री आहे, युनिव्हर्सिटीज आहेत अँड सोसायटी ॲट लार्ज. हे प्रेझेंटेशन थोडंसं बघताना किंवा ही केस स्टडी बघताना इथे फॉर्मर व्हाईस चान्सलर्स आहेत, त्यामुळे एक हायर एज्युकेशनचं एक मॉडेल मी प्रपोज करते आहे. मला याची कल्पना आहे आपल्यापैकी अनेक जणं ॲग्रिकल्चर आहेत आणि तुमचं सगळ्यांचं स्पेशलायझेशन आहे, बट वी आर टॉकिंग अबाउट दी एम्प्लॉयबिलिटी अँड दी यूथ at an abstract level but with a practical approach. आता घडतं काय बघा की देर आर मल्टिपल चॅलेंजेस. ही जी 12वी पास मुलं असतात त्यांना असं वाटत असतं मला ताबडतोब जॉब मिळाला पाहिजे, तो कसा मिळेल हा त्यांचा प्रश्न असतो. बरीच मुलं अशी आहेत की त्यांना आपण समजा फ्री दिलं हायर एज्युकेशन, इवन इफ इट इज ऑफर्ड फॉर फ्री, त्यांना ते परवडत नाही, कारण त्यांना रोजच्या रोज काहीतरी अर्निंग करून आपल्या घरी पैसे द्यायचे असतात. ही रियालिटी आहे आणि मी ही केस स्टडी मांडते आहे, एक संकल्पचित्र मांडत नाही आहे. गेल्या जवळजवळ 10-12 वर्ष आम्ही हा प्रयोग करतो आहोत आणि त्याचे रिझल्ट्स मी मांडते आहे. त्याच्यामुळे त्यांना असं असतं की आय मस्ट अर्न वाईल आय लर्न. ओके, त्याच्यामध्ये मग हा बॅलन्स कसा साधायचा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न असतो. त्यांना असा प्रॉब्लेम असतो की मला अशी डिग्री हवी आहे की जी मला गॅरंटी देईल
की मला जॉब मिळेलच. गॅरंटी हा शब्द महत्त्वाचा आहे, त्यांना खात्री वाटली पाहिजे. कारण मी नुसतंच एखादी डिग्री करायला जाते, कॉलेज छान दिसतंय, विद्यापीठ छान आहे, पण मला गॅरंटी आहे का की मी माझ्या पायावर उभं राहीन? हा प्रश्न मला फार महत्त्वाचा वाटतो की मी कधीच जेव्हा मी माझं स्वतःचं अर्निंगसाठी मी सर्व्हायवल करते, दॅट इज अ स्ट्रगल विच आय एम फेसिंग इन माय डेली लाईफ एक मुलगी म्हणून, तर मला कधीच ही संधी मिळणार नाही का की मला काहीतरी एक हायर एज्युकेशनची डिग्री असेल आणि मला ती डिग्निटी असेल. हे मला कधीच नाही का मिळणार. मी कधीच एक सेल्फ एस्टीमनी आणि डिग्निटीनी समाजामध्ये माझ्या पायावर उभी राहू शकणार नाही का? तर असे प्रश्न ह्या सगळ्या युवकांना, हे प्रातिनिधिक प्रश्न आहेत आणि यातले अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांशी बोलताना इंटरव्ह्यूमधनं समजलेत आणि मग ते शब्दबद्ध केलेत. हे असंच्या असं एक्सप्रेशन त्या विद्यार्थ्यांनी दिलेलं नाही. त्याचबरोबर विद्यापीठांचा विचार केला किंवा हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्सचा विचार केला तर त्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत. त्यांना असं वाटत असतं की आपली डिग्री रेलेव्हंट व्हावी, पण कशी हा प्रश्न पडतो. त्यांना असं वाटत असतं की इंडस्ट्रीशी कनेक्ट हवा आहे, इंडस्ट्री अकॅडमिया लिंकेज हवा आहे, बट हाऊ डू वी इमर्ज ॲज अ डिपेंडेबल वर्कफोर्स. असं विद्यापीठ एखादं असं असेल की हे एक मोठी कंपनी आहे आणि तिला खात्रीने माहिती आहे की आपण या कॉलेजमध्ये या विद्यापीठात गेलो तर आम्हाला हवे तसे रेडी, त्यांचे शब्द असतात इंडस्ट्रीचे की आम्हाला ना चुणचुणीत मुलं हवी आहेत. तुम्ही सगळ्यांशी बोलत असाल, ते म्हणत असतात छान चांगली मुलं दे बरं, की जे एकदम स्वतःच्या पायावर उभे असतील, चुणचुणीत असतील, पटपट काम करतील, कामात शिकण्याची इच्छा असेल. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज देणारी आणि प्लस स्किल्स, म्हणजे तिन्ही गोष्टी आहेत, नॉलेज, स्किल्स अँड ॲटिट्यूड, ऑल थ्री पुट टुगेदर दे फॉर्म कॉम्पिटन्सीज. अशा कॉम्पिटन्सीज विकसित करणारी डिग्री हे आपलं विद्यापीठ कसं देऊ शकेल? दॅट इज अ चॅलेंज परहॅप्स. ॲज अगेन्स्ट दॅट बिझनेस आणि इंडस्ट्री, म्हणजे बिझनेस विजावीज इंडस्ट्री यांचे पण प्रश्न आहेत. त्यांना असा प्रश्न पडतो की आम्हाला इमिजिएट हवे जॉब रेडी, आणि जॉब रेडी हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांना आल्यानंतर एक वर्षाचं ट्रेनिंग खरं तर देण्यात इंटरेस्ट नाही आहे, पण त्यांना ते मिळत नाहीत म्हणून दे हॅव टू कीप ऑन इन्व्हेस्टिंग इन ट्रेनिंग द यंग वर्कफोर्स ॲज हू जॉईन देम ॲज फ्रेशर्स फॉर मेकिंग देम जॉब रेडी. हाऊ डू वी गेट देम ॲट अ रिझनेबल वेजेस अँड ऑल्सो ऑन फ्लेक्झिबल टर्म्स. याचं कारण मगाशी पण झालं, सकाळच्या पण सत्रात झालं, आणि आपल्या सगळ्यांना ही रियालिटी माहिती आहे की जॉग्रफी इज नाऊ हिस्ट्री, सो वी आर ऑल ग्लोबल सिटिझन्स. त्यामुळे हे जे फ्लेक्झिबल टायमिंग्स आहेत ना, ह्याच्यामध्ये काम करणारे आपल्याला मुलं हवी आहेत. ॲट्रिशनचा भयंकर मोठा प्रश्न आहे की आज आली मुलं, मग आता पुन्हा उद्या येणार का, नाही येणार का, 6 महिन्यामध्ये ॲट्रिशन झालं. आपण सगळे खूप वाचतो आणि म्हणतो की अरे हे जेनझी असेल, आता जेन अल्फा येईल. तर हे सगळे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपणच सोडवायचे आहेत, आणि ते नेमकं का बरं त्यांचं ॲट्रिशन होतं हे पण आपल्याला शोधायचं आहे. हाऊ कॅन दी वर्कफोर्स कंटिन्युअसली इम्प्रूव्ह दी प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे सातत्याने जे लर्निंग, त्याच वेळेला पॅरलली अनलर्निंग, आणि त्याच वेळेला न्यू लर्निंग, हे सतत कसं करत राहायचं. आणि बिझनेस आहेत त्यामुळे दे विल डेफिनेटली थिंक अबाउट बिझनेस, देअर सस्टेनेबिलिटी, देअर वायबिलिटी, हे सगळं करत राहतील. आणि त्यातसुद्धा पुन्हा हे सगळं वर्कफोर्सचं जे एन्व्हायरमेंट आहे जॉयफुल कसं असेल, त्याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन कसं होणार नाही, असे सगळ्या समस्या हे इंडस्ट्रीच्या बाजूने आहेत. आणि ओपन युनिव्हर्सिटी असो नाही तर कुठलंही हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असो, हे सिमिलर प्रॉब्लेम्स आहेत. आणि लास्ट बट अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे ते म्हणजे आपण एक समाज म्हणून आणि आपलं शासन म्हणून सुद्धा आपल्याला नाक्यावर रिकामी बसलेली मुलं दिसतात. आपल्याला असं वाटतं अरे काय ही मुलं यांचं आयुष्य वाया घालवतात, पण त्यांचं काय, म्हणजे हाऊ आर वी गोइंग टू चॅनलाइज देम. सो हाऊ डू वी क्विकली अँड सबस्टॅन्शियली रिड्यूस दॅट अनएम्प्लॉयमेंट अमंगस्ट एज्युकेटेड यूथ, दॅट इज दी रिअल प्रॉब्लेम. त्यांना आपण कुठल्या तरी सोशली युजफुल आणि प्रॉडक्टिव्ह कामामध्ये कसं चॅनलाइज करू शकू, हे भीषण प्रश्न हे शासनाचेही आहेत आणि एक समाज म्हणून आपले सुद्धा आहेत. आता ह्या सगळ्या म्हणजे ह्याचे सगळे परिणाम म्हणून दिसतात. आपण काय करतो, आपण सिम्पटम्सवर बोलतो, पण ॲक्च्युली त्याच्या मुळाशी कारणं वेगळी आहेत. आपल्याला लक्षात येतं की ते क्राईममध्ये आहेत, ॲडिक्शनमध्ये आहेत, पण का आहेत आणि त्यांना तिथनं दुसरीकडे चॅनलाइज कसं करायचं, हे सगळी आव्हानं आहेत. मी मुद्दामून ही आव्हानं समोर मांडते आहे. या पर्स्पेक्टिव्हनी जेव्हा आपण ह्या केस स्टडीकडे बघू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की ऑल दीज प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड सिस्टमॅटिकली. हा प्रयोग म्हणून मी तुमच्यापुढे आता सादर करणार आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी भूमिका झाली, सो वी स्टार्टेड दिस मिशन इन फॉर्म ऑफ वर्क बेस्ड लर्निंग ॲट अंडर ग्रॅज्युएट लेवल. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अंडर ग्रॅज्युएट लेवलवरती वर्क बेस्ड डिग्री प्रोग्राम. वर्क बेस्ड हे दोन्हीही महत्त्वाचे शब्द आहेत आणि त्यात विथ अ मिशन टू ॲड्रेस दिस अनएम्प्लॉयमेंट अमंग एज्युकेटेड यूथ. ही AI जनरेटेड इमेज नसून खऱ्याखुऱ्या विद्यार्थ्यांची इमेज आहे जे एका ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये इतक्या कॉन्फिडेंटली काम करत आहेत. मी तुम्हाला त्यांच्यानंतर प्रोफाईल दिल्या तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की यातली तिकडून उजवीकडची जी मुलगी आहे ती झारखंडच्या एका छोट्याशा गावातनं आली आहे,
त्याच्यानंतरचा जो मुलगा आहे तो गौडपिंपरीहून आलेला आहे. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ते इंटरव्ह्यूला इथे येतात तेव्हा त्यांना असं वाटतं सेनापती बापट रोडवर आल्यानंतर काय स्पॉट आहे हा, म्हणजे एखादा असा टुरिस्ट स्पॉट असावा तशा पद्धतीने त्यांना इथले रस्ते आणि हे वाटतात. आणि पण आता तुम्ही बघितलं असेल तर यू कॅन मेक इट आउट फ्रॉम देअर जस्ट फेसेस हाऊ कॉन्फिडंट दे आर. हे कसं घडतं तर या सगळ्याचं मूळ जे आहे ते नई तालीमचा नवीन आविष्कार असा आहे. मग अशी उल्लेख झाला की सर्व्हिस सेक्टर हा 63% जवळजवळ इट कॉन्ट्रीब्युट्स. तर ह्या दृष्टिकोनातून सर्व्हिस सेक्टर डोळ्यासमोर ठेवून we designed 2 programs, BBA in Services Management and also BSc in Computer System Administration, and we are partnering with IGNOU, Indira Gandhi National Open University आणि YCMOU. आता हे प्रोग्राम नेमके कसे घडतात, आम्ही मगाशी म्हटलं तसं हे 2013पासून आम्ही याच्यावरती काम करतो. एकीकडे युनिव्हर्सिटी पार्टनरशिप आहे, एकीकडे इंडस्ट्री पार्टनरशिप आहे, आणि आय रिप्रेझेंट MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. वी आर दी टेक्नॉलॉजी पार्टनर आणि मुख्यतः इम्प्लिमेंटेशन पार्टनर. म्हणजे हे पूर्ण मॉडेल डिझाईन करून त्याचं कन्सीव्ह करून ते प्रत्यक्ष अंमलात आणणं हे काम MKCL करत आलेलं आहे. आता हा प्रोग्राम जो डिझाईन झाला त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की 12वी पास विद्यार्थी जो कुठल्याही भागातला असो किंवा 10वी नंतर 3 वर्षांचा डिप्लोमा झालेला विद्यार्थी, ही और शी जॉईन्स अ रिअल वर्कप्लेस. प्रोजेक्ट नाही, कुठलं तरी एक छोटं इंटर्नशिपचं प्रोजेक्ट नाही. दिस इज अ 3 years इंटर्नशिप प्रोग्राम ॲट अन अंडरग्रॅज्युएट लेवल विच लीड्स टू अटेनमेंट ऑफ अ डिग्री, जी 3 वर्षांनी त्याला मुक्त विद्यापीठाची मिळते. ह्याचे फायदे काय होतात तर राईट फ्रॉम डे 1 दी हायर एज्युकेशन, जेव्हा विद्यार्थ्याचं सुरुवात होते, हायर एज्युकेशनला जेव्हा सुरुवात होते त्या दिवसापासून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहतो, कारण तिथे स्टायपंड मिळायला सुरुवात होते, कारण आपण रिअल वर्कप्लेसेसमध्ये हे करतो. त्याच्यामुळे माय वर्कप्लेस इज माय कॉलेज अशा पद्धतीचं एक स्लोगन ती मुलं अत्यंत अभिमानाने बोलतात. आणि ह्या वर्कप्लेसमध्ये मग रिअल लाईफ चॅलेंजेस येतात, ते समोर आले की सोडवावेच लागतात. त्यामुळे त्यांना फक्त एकच एक एकांगी स्किल नाही तर त्यांना सर्वांगीण प्रश्न सोडवायचे असतात. ह्यातलं अजून एक इनोव्हेशन तुम्ही जर बघितलं तर काम करण्याच्या अगेन्स्ट त्यांना वर्क रेटिंग्ज मिळतात. म्हणजे नुसतंच मी आली आहे, सकाळी काहीतरी बसली आहे आणि गेली आहे मित्रांशी किंवा कलिगशी बोलली आहे असं नाही. परफॉर्मन्स. सो दीज आर परफॉर्मन्स सेंट्रिक डिग्री प्रोग्राम्स. त्यामुळे तुम्हाला ॲप्रेझरच्या हाताखाली काम करावं लागतं. ते जे काही स्किल आहे ते प्रत्यक्ष करून दाखवावं लागतं, त्याचे एव्हिडन्सेस कॅप्चर होतात. आणि बिफोर अँड आफ्टर ऑफिस अवर्स त्यांना पूर्ण ई लर्निंगची एक इकोसिस्टम दिली जाते की त्याच्यातनं त्यांना नॉलेज रेटिंग्ज मिळतात. आता हे असं 2 का तर प्रत्यक्ष जिथे काम केलं जाईल तिथे लोकल अनुभव आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आता सह्याद्री फार्म्समध्ये काही मुलं आता शिकायला सुरुवात करतात, तिथे ते एका ॲग्रो बिझनेस इंडस्ट्रीचा भाग आहे, तिथे प्रत्यक्ष काम करत आहेत, बरोबर. म्हणजे त्यांना अनुभव कुठला मिळाला तर ॲग्रो बिझनेस सेक्टरचा अनुभव मिळाला. पण ई लर्निंगमधनं त्यांना बँकिंगचाही एक्सपोजर मिळतं, त्यांना एज्युकेशन ॲज अ सर्व्हिस सेक्टर याचंही एक्सपोजर मिळतं, त्यांना लॉजिस्टिक्सचंही एक्सपोजर मिळतं. त्याच्यामुळे लोकल प्लस ग्लोबल हा जो मोठा कनेक्ट आहे, कारण आपण जेव्हा म्हणतो ग्रॅज्युएट विच इज लाईक युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएट होतो ना, म्हणजे त्याला थोडक्यात युनिव्हर्सल एज्युकेशन पण मिळालं पाहिजे. नुसतेच स्ट्रीट स्मार्ट होणारी मुलं आपल्याला नको आहेत, त्यांना थिअरॉटिकल बेससुद्धा तितकाच हवा. म्हणून हे लोकल प्लस ग्लोबल कनेक्ट होतं. आफ्टर इंटर्नशिप ऑफ 3 years त्यांना काय मिळतं तर त्यांना अर्थातच BBA पदवी मिळते, 3 वर्षांचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स मिळतो. त्यामुळे नंतर जेव्हा ही मुलं अप्लाय करतात त्यावेळेला त्यांना 3 वर्षांचा अनुभव ऑलरेडी गाठीशी असतो. ते डायरेक्टली अप्लाय ॲट दी टीम लीड लेवल अँड नॉट ॲज अ फ्रेशर. आणि अर्थातच सेल्फ कॉन्फिडन्स आहे, सेल्फ एस्टीम आहे. तुम्ही बघितलं तर हे सगळे असे आहेत की जिथे या मुलांना 3 वर्षांनंतर प्लेसमेंट मिळते डायरेक्टली. यात महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी, MKCLमध्ये स्वतः आम्ही अशी मुलं घेतो, साधारण एक 80 ते 100 मुलं एका वेळेला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अशी स्वतः MKCLमध्ये काम करत असतात. आम्हाला असं खूप वेळा वाटतं की हे आमचे जे ॲप्रेझर्स आहेत ते एकदम या मुलांवर खुश असतात, कारण एकदम मी म्हटलं तसं चुणचुणीत मुलं असतात, शिकायची एकदम तयारी असते आणि असं मान मोडून काम करायची तयारी असते, नवीन नवीन शिकायची भूक असते. मग आमच्याकडे सगळे रिक्वेस्ट येतात की मॅम ह्यांना आपण अजून रिटेन करूया ना, ते खूप चांगला नर्चर झाला आहे, 3 वर्ष चांगलं काम केलं आहे, माझ्या हाताखाली तयार झाला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, MKCLनी त्यांना कंटिन्युएशनची ऑफर दिली, दे डोंट ॲक्सेप्ट. ते म्हणतात आम्हाला याची गरज नाही, कारण वी आर गेटिंग सम बेटर सॅलरीज एल्सवेअर. आम्हाला असं वाटतं की हे या मॉडेलचं खरं यश आहे. याचं कारण 3 वर्षांमध्ये ते इतके एम्प्लॉयबल होतात, म्हणजे यातले काही जण तर स्टारबक्स आणि ते सुद्धा आता ॲब्रॉड अशा पद्धतीने त्यांना प्लेसमेंट्स मिळतात. हे त्यांच्या ते शोधतात. आम्हाला कुठलंही एक प्लेसमेंट सेल असं वेगळं मेंटेन मॅनेज करावं लागत नाही. आणि याचं मुख्य यश हे 3 वर्षाच्या कामाच्या
अनुभवात आहे. त्यामुळे दिस इज अ डिग्री विच स्टार्ट्स विथ अ ऑफर लेटर. म्हणजे आम्ही असं म्हणतोही की 18 वर्ष झाल्यानंतर मला एक ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, एक वोटर ID कार्ड मिळतं आणि मला एक ऑफर लेटरसुद्धा मिळतं. सो ही एम्प्लॉयमेंटची जी प्रत्यक्ष कामातून शिकण्याची जी हे आहे की यू फर्स्ट एम्प्लॉय देम, यू मेक देम लर्न थ्रू दी प्रॅक्टिस सो दे बिकम एम्प्लॉयेबल. अशा पद्धतीची ही खरी तर भूमिका आहे. मी सांगितलं तसं ह्याच्यात वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सचा विचार आहे. माय वर्कप्लेस माय कॉलेज ह्या भावनेनी होतं. असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे एंट्री लेवलचे जॉब्स आहेत ह्याच्यामध्ये ही मुलं पहिल्यांदी काम करतात आणि त्यामुळे मग ते हळूहळू अधिक काय म्हणतात केपेबिलिटीज त्यांच्या वापरू शकतात. एज्युकेशनली ह्याच्यात अनेक छोटे छोटे प्रयोग होतात की जसे 6 सेमिस्टर्स असतात तसं आम्ही प्रयत्न करतो की त्यांना पहिल्या प्रत्येक सेमिस्टरला वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं एक्सपोजर मिळावं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा मी 3 वर्ष पूर्ण करते त्यावेळेला मला 6 वेगवेगळ्या डोमेन्समध्ये 6 वेगवेगळ्या ॲप्रेझर्स बरोबर काम करण्याची संधी मिळालेली असते आणि माझा अनुभव विश्व हे वाढत जातं. येस येस येस. शेवटच्या स्लाइड्स आहेत सर. मी फक्त एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि संपवणार आहे. आता ही पूर्ण जी अकॅडमिक प्रोसेस आहे ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात ॲप्रेझर आणि मेंटर हे इंडस्ट्रीतले कॉन्ट्रीब्युटर्स आहेत आणि ई लर्निंग हा पूर्ण आपल्या ह्याच्यातला भाग आहे. हे सगळं मी तसंही स्किपच करणार आहे. मुद्दा हा आहे की या पद्धतीचं सगळं ग्लोबल एक्सपोजर हे त्यांना मिळतं. याच्यात फक्त AIचा जो महत्त्वाचा भाग आहे तोही मी सांगते. ही वेगवेगळी इकोसिस्टीम त्यांच्यासाठी कार्यरत केली जाते. त्याच्यात पिअर एक्सरसाइजेस घेतले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की देर इज अ हेल्प फॉर स्टुडंट्स टू डिराईव्ह थिअरी फ्रॉम प्रॅक्टिस. हे घडलं तर मग यू कॅन सी दॅट देर इज अन अपवर्ड स्पायरल दॅट टेक्स प्लेस. याच्यात AIचा अतिशय प्रभावी वापर होतो की जस्ट इमॅजिन की आपण आत्ता कामाच्या ठिकाणी जे करतो आहोत त्याच्याशी मला जर थिअरी कनेक्ट करायची असेल तर थ्रू AI इमिजिएटली पर्सनलाइज्ड फीडबॅक मिळतो आणि तो फीडबॅक लर्निंग सजेशन्सच्या स्वरूपात असतो. अँड नॉट जस्ट दॅट, या AI फीडबॅकमधनं मी आता जे आपले कॅरेक्टर क्वालिटीज डिफाईन्ड आहेत, युनेस्कोनी पण डिफाईन केलेले आहेत, त्याच्यामध्ये आत्ता मी नेमकी कुठे आहे, माझी क्युरिओसिटी किती दाखवली मी, माझा इनिशिएटिव्ह मी किती दाखवला, माझी अडॅप्टेबिलिटी किती आहे, हे सगळं जे एक एम्प्लॉई म्हणून आपल्याला आवश्यक असतं हे सगळं तिच्यामध्ये आपल्याला त्यांना इंडिव्हिज्युअल मिळत जातं. आणि दिस जनरेशन दे लाईक टू शेअर. हे सगळं तुम्हाला लिंक्डइनवरती रिफ्लेक्ट झालेलं दिसतं. लर्निंग लेन्सची सेशन्स होतात. हा एक छोटासा व्हिडिओ बघू अँड देन आय विल स्टॉप. याच्यातनं तुमच्या लक्षात येईल की मुलांना नेमकं किती सांगण्यासारखं आहे. ही एक WBL डायरी असते, वर्क बेस्ड लर्निंग डायरी. असलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देणे हा मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी माझ्या टीमसोबत काम करत होतो. आमच्याकडे त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी भरपूर वॅकन्सीचा डेटा होता, परंतु पाहिजे तेवढं प्लेसमेंटचा काउंट वाढत नव्हता. मुलांना हवे असणारे जॉब्स त्यांना लोकल लेवलला मिळत नव्हते. त्यासाठी भरपूर उपाययोजना केल्या होत्या. एके दिवशी मी माझ्या मॅनेजिंग सर्व्हिस ऑपरेशन्स मधील कॅपॅसिटी प्लॅनिंग हा टॉपिक लर्निंग टाइममध्ये अभ्यासत होतो. तेव्हा तो टॉपिक अभ्यासताना माझ्या मनात एक विचार आला, जर कॅपॅसिटी प्लॅनिंग ह्या मुद्द्याला. तुमच्या लक्षात आलं असेल की हा मुलगा खरं तर एक्सेलमध्ये काम करतोय, पण त्याला कपॅसिटी प्लॅनिंग ही त्यातली जो थिअरिटिकल भाग आहे ह्याची पण समज आली आहे आणि ही इज एबल टू एक्सप्रेस इट. तो ह्या पूर्ण प्रयोगाचा भाग आहे. हे मी स्किप करते. सो ह्या पूर्ण मॉडेलचा भाग आहे की इट स्टार्ट्स विथ वर्क. सो हायर एज्युकेशन जे रिओरिएंट आपल्याला करायचं आहे तर हा एक आपल्याला उलटा स्पायरल काढायचा आहे. दिस हायर एज्युकेशन डझंट स्टार्ट विथ टेक्स्टबुक. ओके, इट स्टार्ट्स विथ वर्क. then it goes to knowledge and then the objective is for more profound practice. So summary is या वेन डायग्राम्स आहेत की आपण काय साध्य करतो when we want to really reorient the higher education. तर आपल्याला या तिन्हीचा जो सुवर्ण मध्य असतो मधला वेन डायग्रामनी आपल्याला पटकन समजतं की लर्निंग, वर्किंग अँड अर्निंग हे सगळं जिथे मध्ये मिळालं आहे दॅट इज दी रिअल रिओरिएंटेशन ऑफ हायर एज्युकेशन. आपल्याला सेल्फ अवेअरनेस पण हवा आहे, सेल्फ एस्टीम पण हवा आहे आणि सेल्फ रिलायन्सही हवा आहे. हे सगळं कॉन्व्हर्ज व्हायला हवं. फक्त कॉम्पिटन्सीज नको आहेत तर किंवा फक्त लिटरसीज नको आहेत तर कॅरेक्टर क्वालिटीजही आपल्याला हव्या आहेत, तर ते खऱ्या अर्थी एम्प्लॉयेबल होतील. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एकीकडे
सक्षमता आपण बघतो, पण त्याचबरोबर सधनता आणि फायनली या मुलांच्या चेहऱ्यावरनं दिसतं ती सार्थकता पण आपल्याला महत्त्वाची आहे. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅडम. डॉक्टर रेवती नामजोशी.